नमस्कार मित्रांनो, मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे का जे आपल्या मध्यवर्ती सहकारी बँक आहे आपल्या जिल्ह्याच्या कोणताही जिल्हा राहो, तुमचा जो जिल्हा येत असेल, तर त्याच्यामध्ये जे नवीन अपडेट आलेली आहे, महाराष्ट्र शासनानं आता एक आरक्षण जाहीर केलेलं आहे. जे स्थानिक रहिवासी आहे जिल्ह्यानुसार, तर त्याच्या जिल्ह्यामध्ये जर आपली मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये भरती होत असेल, तर त्या स्थानिक रहिवाशांना 70% आरक्षण मिळणार आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, स्थानिक तरुणांना मिळणार त्याच्याच जिल्ह्यात नोकरीची संधी. जिल्हा बँकेत स्थानिकांसाठी 70% जागा आपण बघू शकतो. चला बघूया राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमधील नोकरी भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. बघा मित्रांनो, जो राज्य शासनानं हा निर्णय घेतलेला आहे आरक्षणाचा 70% आरक्षणाचा, तर हे 70% आरक्षण जे स्थानिक रहिवासी जिल्ह्यामध्ये आहे त्यांना एक्झाममध्ये मिळणार आहे आणि जे उर्वरित जे 30% राहणार आहे, ते दुसऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राहणार आहे मित्रांनो. समोर आपण बघू शकतो यापुढे जिल्हा बँकांमधील नोकर भरतीमध्ये जिल्ह्यातील नागरिकांना 70% जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे स्थानिक तरुणांना त्याच्या जिल्ह्यातील बँकेत नोकरी मिळण्याची संधी मिळणार आहे. बघू शकतो मित्रांनो आपण यापूर्वी जिल्हा बँकांमधील नोकर भरतीमध्ये राज्यातील कोणताही उमेदवार हा अर्ज करू शकत होता. बघा मित्रांनो, याच्या पहिल्या ज्या आपण भरत्या बघितल्या आहे, खूप साऱ्या जिल्ह्यामध्ये झालेल्या आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि समोर पण आता येणार आहे. तर आतापर्यंत आपण बघितलेलं आहे का जी कोणत्या जिल्ह्याची जर भरती निघाली, तर संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढे आपले जिल्हे आहेत 36 जिल्हे त्याच्यातले सर्वांना आरक्षण सेम होतं. पण आता जे स्थानिक रहिवासी जिल्ह्यातले आहे, तर त्यांना 70% आरक्षण मिळणार आहे आणि उर्वरित बाकीच्यांना जे राहिले त्यांनासाठी 30% आरक्षण राहणार आहे मित्रांनो. समोर आपण बघू शकतो जिल्हा बँकेच्या सभासद हे जिल्ह्यातीलच नागरिक असतात. त्यामुळे जिल्ह्यातील नोकर भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे अशी मागणी होत होती. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतही सभासददारांनी ही मागणी केली होती. बघा मित्रांनो, ही जी मागणी आहे पहिलं पण केली होती. तर आता ही मागणी मान्य झालेली आहे. आपण समोर बघू शकतो पुणे बँकेत आगामी काळात लेखनिक, शिपाई आणि वाहन चालक आधी सुमारे 1080 पदासाठी भरती होणार आहे. बघा मित्रांनो, समोर आता आगामी काळामध्ये जे पुणे मध्यवर्ती जिल्हा बँक आहे, तर त्याच्यामध्ये 1080 पदासाठी भरती होणार आहे. लवकरच त्याची पण ॲड येऊन जाईल. त्यात पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मुलगा प्राधान्य देण्यासाठी शक्य तेवढी मदत करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. बघा मित्रांनो, जे अजित पवार आहे आपले उपमुख्यमंत्री त्यांनी हे आश्वासन दिलं होतं. त्यानुसार पवार यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. अखेर सहकार विभागाचे अप्पर निबंधक संतोष पाटील या संदर्भातील निर्णय जाहीर केलेला आहे. बघा मित्रांनो, जे अप्पर निबंधक आहे सहकार विभागाचे संतोष पाटील यांनी हा निर्णय जाहीर केलेला आहे मित्रांनो. आपण बघू शकतो ऑनलाईन परीक्षा आपण बघू शकतो. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकर भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होण्यासाठी शासनाने आता इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच IBPS, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे TCS आणि महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे MKCL या 3 नामांकित संस्थांपैकी एक संस्थामार्फत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यास मान्यता दिलेली आहे. बघा मित्रांनो, जे आपले 3 संस्था आहे, ज्या आपल्या परीक्षा घेत असतात, ज्याच्यामध्ये IBPS आले, TCS आलं आणि जे MKCL आहे. तर या संस्थांपैकी कोणतीही एक नामांकित संस्था आपली परीक्षा घेणार आहे.
समोर आपण बघू शकतो या निर्णयामुळे ग्रामीण भागातील तरुणांना स्वतःच्या जिल्ह्यातच नोकरीच्या संधी मिळतील. स्थानिकांना जिल्ह्याची भौगोलिक, सामाजिक आणि भाषिक माहिती चांगली असते. त्यामुळे ते अधिक प्रभावी सेवा देतील, असं दिगंबर दुर्गाडे जे आपले अध्यक्ष पुणे जिल्हा सहकारी बँकेचे आहेत, त्यांनी असं म्हटलेलं आहे. तर आपण बघू शकतो ही अशी माहिती समोर आलेली आहे आणि जे आरक्षण आपण म्हणू शकतो, जे स्थानिक निवासी आहे जिल्ह्यामध्ये त्यांना 70% जागा हा रिकाम्या राहणार आहे, म्हणजे त्यांना आरक्षण राहणार आहे आणि उर्वरित जे बाकीच्या जिल्ह्यामध्ये येतील त्यांच्यासाठी 30% राहणार आहे. तशी ही माहिती होती. कशी वाटली माहिती कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवीन-नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. त्याच्यासोबतच टेलिग्राम चॅनलला जॉइन करून ठेवा. त्याच्यावर पण आपण अशी अपडेट टाकत असतो. चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेटसोबत. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.